नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, कम्प्युटर, फर्निचर, ई-बाईक, भांडी सेंटर, सलगरे, लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, संसार सेट, फर्निचर, मेकअप, सर्व साहित्य 30% डिस्काउंट। तसेच जुने आणून द्या, नवीन घेऊन जा। तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई-बाईकचे अधिकृत भव्य शोरूम, इलिगो कंपनीची ई-बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे, 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेजची 1 वर्षाची वॉरंटी, 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। आमच्याकडे उधारी सुरू आहे। तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध। कोणताही जुना फ्रीज, टीव्ही, सोफा, कपाटावर एक्सचेंज ऑफर। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप, कम्प्युटर, ई-बाईक, भांडी सेंटर, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कवटेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे व दुधेभावी अशा 2 ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या 4चाकी गाडीतून दिनांक 6 जुलै रोजी शेळ्या व बोकड चोरून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 2 अट्टल चोरट्यांना कवटेमहांकाळ पोलिसांनी 5 दिवसात जेरबंद केलं। चोरट्यांकडून चोरी करण्यासाठी वापरलेल्या 4चाकी गाडीसह शेळ्या, बोकड असा सुमारे 4,24,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। कवटेमहांकाळ पोलिसांनी दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अट्टल शेळ्या चोरणारे चोरटे शिवानंद पांडुरंग कुंभार व 39 राहणार कृष्णा निवास अण्णा पार्क पाचगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर व विशाल वसंत चव्हाण व 29 राहणार नागवडे फाटा मुडसिंगी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या दोघांना त्यांच्या राहत्या घरी अटक केली। पोलिसांनी चोरीत वापरलेली मांझा बनावटीची सुमारे 3 लाख रुपये किमतीची 4चाकी क्रमांक MS04EQ 6075 जप्त केली व चोरट्यांकडून रोख 75,000 रुपये मिळून 1,24,000 रुपयांच्या शेळ्या व बोकड हा मुद्देमाल हस्तगत केला। कवटेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे रविवारी 11 वाजण्याच्या सुमारास वृद्ध शेतकरी पतंग धोंडीराम शिंदे वय 65 हे गावच्या पश्चिमेला असलेल्या आपल्या परमेश्वर परिसरातील राणा शेळ्या चरण्यासाठी नेत असताना घाटनांद्रे फाट्यावर 0 पॉइंटच्या जवळ ते शेळ्या घेऊन आले असता 4चाकीतून शेळ्या व बोकड लंपास केले। तर सदर घटना गजानंद ट्रेडर्स या दुकानातील CCTVच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। त्याच दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किसन तातोबा पडळकर राहणार पडळकर वस्ती दुधेभावी यांच्या मालकीच्या 2 शेळ्या व 5 शेळ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या। CCTVच्या आधारे कवटेमहांकाळ पोलिसांनी चोरीचा छडा लावला आहे।